The Pedal Traveler. Explore more, pedal further. गुड मॉर्निंग, जय हिंद मित्रांनो. आता वाजले सकाळचे 5:30. आता उठून आवरूया आपण आणि पटापट मंदिरात जाऊन येऊया. आपलं आवरून झालं आहे आणि ऑलमोस्ट आता 6-5 झालेले आहेत. आता आपण पटकन रूममधून निघूया आणि मंदिराकडे. AP टुरिझमचं हॉटेल हरिता इथे आपला कालचा मुक्काम झाला होता रात्रीचा. तर तुम्ही त्याचा लहान मुलांना खेळण्यासाठी आहे आणि इकडे रेस्टॉरंट पण आहे आणि समोरची जी लॉबी दिसती आहे त्याच्यात एकदम लेफ्ट साईडला शेवटची रूम नंबर 104 आपल्याला दिली होती आणि आपल्याला आपली सायकलसुद्धा तिकडे ठेवायला त्यांनी परमिशन दिली. तर थँक्यू AP टुरिझम. तर असं छान हॉटेल होतं. तर आता जाऊन येऊया मंदिरात आणि मग पुढे ठरवूया प्लॅन कसा करा. लेपाक्षीचे गल्ली बोळा सगळीकडे सारखंच असतं. तर सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे लगबग सुरू आहे. यांची अजून सकाळ नाही झाली, बसलेत आरामात. हे उठलेत मात्र. त्यांचं कामच आहे सगळ्यांना उठवणं. बजरंगबली, जय बजरंगबली. आज शनिवारच आहे. बजरंगबलीचं दर्शन झालं आपलं. वीरभद्रस्वामींचं दर्शन घेण्याच्या पहिले मंदिराच्या एंट्रन्सकडे चाललो आपण. इकडून आपल्याला जायचं आहे तर बघूया आपण. एंट्री तिकडून आहे का इकडून आहे, कुठली दिशा आहे बघूया आपण, चेक करूया. महादरवाजा दिसतोय. बरं, जवळपास 10 ते 12 फुटाची पूर्ण मोठी भिंत दिसते आणि प्रत्येक अंतरावर गोपुरम सारखे स्ट्रक्चर पण आपल्याला इथं दिसतंय. तर आपण मंदिराच्या प्रवेश आलेलो आहोत आणि इथं आपल्याला चपला काढा. पूर्ण प्रवेशद्वाराच्या समोरचा परिसर बघू शकता. सुंदर असं प्रवेशद्वार. तर आता आपण आत जाऊया. सुंदर असं प्रवेशद्वारावर हारासारखं आंब्याच्या डहाळींचं तोरण लावलेलं आहे आणि उजवीकडे आणि डावीकडे मोठी जागा असून जुन्या पद्धतीचे दरवाजे दिसतात. तर नवीन आहे पण त्याचा स्टाईल जी आहे ती आपल्या जुन्यासारखी कलाकुसर आहे. पूर्ण दगडांवर. हे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा प्रवेशद्वारावर आणि बघू शकता तुम्ही मोठमोठे प्रवेश खांब आणि इथं रांगोळी स्ट्रक्चर. जाऊया वीरभद्रस्वामी टेम्पल. लेपाक्षी मंदिर भारतातलं असं मंदिर जिथे हवेत तरंगतो दगडी खांब. लेपाक्षी मंदिर 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याचे शासक कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. भारतात अनेक मंदिरे अशी आहेत जी आपल्याला आश्चर्यचकित करतात. आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम माहिती आहे. पृथ्वीपासून दूर गेलेली वस्तू तितक्याच वेगाने खाली येते. पण भारतातील एक मंदिर असे आहे जिथल्या काही गोष्टींना हा नियम लागू होत नाही. आपण ज्या मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत ते मंदिर आंध्र प्रदेशात आहे. लेपाक्षी मंदिर
हे प्राचीन भारतातील स्थापत्यकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. लेपाक्षी मंदिर हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात स्थित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. या मंदिरात एक खांब आहे. हा खांब साधा नाही, तर तो हवेत तरंगणारा आहे. हा खांब जमिनीपासून थोडा वर उभा आहे आणि मंदिराच्या वजनालाही आधार देतो. त्यामुळे या मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी दूर दूरवरून पर्यटक येतात. लेपाक्षी मंदिर 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याचे शासक कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. हे मंदिर वीरभद्र भगवान शंकराचे एक रूप आहे. रामायण काळात माता सीतेला वाचवताना पक्षीराज जटायू या ठिकाणी पडला होता. तेव्हा जटायूला उठण्यासाठी प्रभू रामाने लेपक्षी म्हटले. त्यामुळे या मंदिराचे नाव लेपाक्षी पडले. मंदिराच्या नावामागे लेपाक्षी अशी एक स्थानिक म्हण देखील आहे, ज्यामध्ये असे म्हटले जाते की एका राक्षसाने हे मंदिर गाईच्या शेपटीने पकडून ओढत या ठिकाणी आणले. त्यामुळे या मंदिराचे नाव लेपाक्षी ठेवण्यात आले. लेपाक्षी मंदिराचा सर्वात आकर्षक पैलू म्हणजे त्याचे हवेतील खांब. हा एक मोठा दगडी खांब आहे, जो कोणत्याही आधाराशिवाय हवेत लटकलेला आहे. हा खांब छताला टेकलेला आहे, तर जमिनीपासून काही इंच वर आहे. काही लोक खांबाच्या खालून पातळ कापड काढतात, तर कोणी गवताची पाती एका बाजूला सरकवून पाहतो. बरेच लोक हे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी आजपर्यंत असे कोणतेही ठोस कारण सापडले नाही, ज्यामुळे या लटकलेल्या खांबाचे रहस्य उलगडू शकेल. काहींच्या मते हा स्थापत्यकलेतील चमत्कार आहे, तर काहींच्या मते ही एक आध्यात्मिक घटना आहे. लेपाक्षी मंदिरात इतर अनेक आकर्षणे आहेत. मंदिराचा मुख्य मध्यवर्ती मंडप अत्यंत सुंदर आहे आणि त्याच्या भिंतीवर बारीक कोरीवकाम केलेले आहे. मंदिरात भगवान शंकर, विष्णू, गणेश आणि अनेक शिल्पेही पाहायला मिळतात. मंदिर परिसरामध्ये भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मंदिरांसह इतर अनेक मंदिरे आणि मंडप आहेत. मंदिराचा आवाराही भव्य आहे. इथे गेल्यानंतर मनाला शांती मिळते. त्यामुळेच अनेक लोक दरवर्षी इथे भेट देतात. मागून थेट स्ट्रेट मंदिराकडनं आलो आहे. वीरभद्र स्वामी मंदिर, विरूपक्ष मंदिर. आणि आता समोर पर्वत दिसतं, त्याच्यावर जटायू जर बंद दिसते. जटायू थीम पार्क, एंट्री तिकीट 10 रुपीज. बंद आहे हे सर, हरकत नाही. मी तुम्हाला इथूनच दाखवतो. बघा, हे जटायू महाराज. असं म्हणतात की रामायणमध्ये जेव्हा जटायू पक्षी रावणाशी आता जेव्हा मृत्यू पावला, त्यांनी त्याचा देह इथंच ठेवला. तर जेव्हा प्रभू श्रीरामांना हे कळलं, तर मग त्यांनी लेपा पक्षी असं त्याला म्हणलं. लेपा म्हणजे ऊंट पक्षी. तेव्हापासून या गावालाही लेपाक्षी असं. थोडं पुढे गेलं की आपल्याला डावीकडे जायचं आहे, जिकडे आपलं हॉटेल आहे. आणि हॉटेलच्या अगदीच शेजारी नंदी देव आहेत. तर आपण आता त्यांचं दर्शन. इथून एकदम छान व्ह्यू येतो. झाडांमध्ये मागे जटायू. जय श्रीराम. बसवण्णा मंदिर, एकशिला नंदी, लेपाक्षी, श्री सत्यसाई जिल्हा, आंध्र प्रदेश. बसवण्णा नंदी बसलेल्या स्थितीत असून तो एका विशाल ग्रॅनाइट खडकातून कोरलेला एक अद्वितीय एकशिला शिल्पकलेचा नमुना आहे. हा नंदी पश्चिमेकडे तोंड करून आहे आणि मुख्य वीरभद्र मंदिराच्या मागे असलेल्या नागलिंगाकडे पाहतो.
याची लांबी 10 मीटर आणि उंची 6 मीटर आहे. याच्या गळ्यात सुंदर हार म्हणजेच नेकलेस, मणिया हार आणि घंटांची माळा म्हणजे हार कोरलेली असून याचे शिंगे लहान आहेत. हा 16व्या शतकातील असून विजयनगर काळातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आकाराने प्रचंड असूनही याच्या कलात्मक सौंदर्याशी तडजोड केली गेलेली नाही. नंदीला त्याच्या मूळ आणि वैशिष्ट्यपूर्ण मुद्रेत दर्शवले गेले आहे. नंदीचे मस्तक सामान्य स्थितीपेक्षा थोड्या जास्त कोनात वर उचललेले दिसते, जे नंदीच्या स्वामीनिष्ठेचे आणि समर्पणाचे वैशिष्ट्य दर्शवते. विविध अवयवांचे योग्य प्रमाण आणि उत्कृष्ट फिनिशिंग या शिल्पकलेच्या कारागिरीत स्पष्टपणे दिसून येते, जो विजयनगर काळातील उत्कृष्ट कलेचा एक उत्तम नमुना आहे. ॐ तत्पुरुषाय विद्महे शक्रतुण्डाय धीमहि तन्नो नन्दिः प्रचोदयात्.